Okay, good evening. So let's start a new chapter, chapter number 3, सर्कल. सर्कल म्हणजे वर्तुळ. सर्कल बद्दल भरपूर इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असते. ऑलरेडी आपण भरपूर चॅप्टर याच्यावरती कव्हर केलेला आहे इन द 9th स्टँडर्ड. बट आता जे सर्कल येणार आहे ते थोडस तुम्हाला डीप मध्ये किंवा ऍडव्हान्स म्हणू शकता तुम्ही, ज्याच्यावर आपण चर्चा आणि अभ्यास दोन्ही करणार आहे. तर पुढे जाण्या अगोदर आपण काही गोष्टी त्याच्या पुन्हा एकदा रिवाइज करूया, जेणेकरून पुढे तुम्ही शिकणार आहात त्या गोष्टी तुम्हाला सहजपणे शिकता येतील. सर्वात पहिल्यांदा जी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे कॉर्ड ऑफ अ सर्कल. कॉर्ड ऑफ अ सर्कल. सर्कल आता याला कॉर्ड कशी म्हणायचं, तर कोणतेही दोन पॉइंट, पण कोणते टू डिस्टिंक्ट पॉइंट. बघा, टू डिस्टिंक्ट पॉइंट, एकच सेम पॉइंट नाही. सर्कलातला कोणता पण दुसरा पॉइंट जर एकमेकाला तुम्ही जोडला तर कॉर्ड आपल्याला मिळते. कोणतेही दोन पॉइंट जोडायचे. ठीक आहे, तर ही झाली त्याची कॉर्ड. ही झाली त्याची कॉर्ड. पण काय होईल जर ही कॉर्ड सेंटर मधून पास झाली तर, म्हणजे असं जर सेंटर मधून पास झाली तर ती कॉर्ड डायमीटर म्हणून ओळखली जाते. समजते? कॉर्ड म्हणजे काय, तर कोणतेही दोन पॉइंट तुम्ही जोडा त्या सर्कल मध्ये, कोणतेही दोन पॉइंट जोडा. ज्यावेळी दोन पॉइंट म्हणतो त्यावेळी त्याचा अर्थ टू डिस्टिंक्ट पॉइंट असा असतो. दोन वेगवेगळे पॉइंट्स आपल्याला जोडायचे असणार आहेत. हे झालं कॉर्ड ऑफ द सर्कल. त्याच्यानंतर सेकंड कन्सेप्ट आहे ती म्हणजे डायमीटर ऑफ द सर्कल. डायमीटर म्हणजे काय, तर अशी कॉर्ड जी सेंटर मधून पास होणार आहे, अशी कॉर्ड जी सेंटर मधून पास होईल त्याला आपण डायमीटर असं म्हणणार आहे. तर ही माझी सेंटर मधून जात असेल इथं ओ, तर हा जो सीडी सेगमेंट असेल तो काय असेल, डायमीटर असेल. समजते? डायमीटर. आणि आपल्याला माहिती आहे डायमीटर आपला समजा डी ने आपण डिनोट करतो. डायमीटर काय झाली, बिगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. बिगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल, कारण ती सगळ्यात मोठी असणार आहे कॉर्ड. त्याचबरोबर डायमीटरला आपण 2 इंटू रेडियस असं सुद्धा म्हणू शकतो. 2 इंटू रेडियस, कारण रेडियस काय असतो सर्कल पासून, सर्कलवरचा कोणताही पॉइंट, सेंटर पासून सर्कलवरचा कोणताही पॉइंट. ठीक आहे, ह्यामध्ये बेसिक्स मध्ये कोणाला काय शंका असेल तर आता विचारा, पुढे जाऊन ह्या बद्दलचे प्रश्न विचारणं चुकीचं ठरेल. आताच विचारा, काय प्रॉब्लेम आहे ह्या तीन गोष्टीमध्ये. कॉर्ड, डायमीटर आणि रेडियस. कॉर्ड म्हणजे कोणतेही सर्कल वरचे दोन पॉइंट जोडायचे, इकडे तिकडचे कोणतेही नाहीत, सर्कल वरचे दोन पॉइंट जोडले की ती झाली कॉर्ड. त्याच्यानंतर रेडियस मधून जर ती कॉर्ड जात असेल तर ती बिगेस्ट कॉर्ड होते लेंथ वाईज. बिगेस्ट म्हणजे लेंथ त्याची हायेस्ट असते, लार्जेस्ट असते ती कॉर्ड, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, डायमीटर असं म्हणतो, व्यास ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टी बेसिक मध्ये आल्या. त्यानंतर आपण शिकलो की हे एक सर्कल झालं, पण जर समजा माझ्याकडे दोन सर्कल असतील तर त्यांच्याबद्दल काय मी कन्सेप्ट आहेत माझ्याकडे. दोन सर्कल असतील तर दोन सर्कल असतील तर माझ्याकडे फर्स्ट कन्सेप्ट आहे तर ती म्हणजे कॉन्ग्रंट सर्कल. कॉन्ग्रंट सर्कल म्हणजे काय, तर एक्झॅक्टली सेम रेडियसचं सर्कल पाहिजे.
म्हणजे हे जे दिसतंय ह्याच्यासारखंच दुसरं सर्कल माझं जर असेल सेम रेडियस असलेलं, याची रेडियस आर असेल, याची सुद्धा रेडियस आरच असायला पाहिजे, तर हे दोन काय असतील, कॉन्ग्रंट सर्कल असतील. ठीक आहे, हे रेडियस काय असतील, कॉन्ग्रंट सर्कल असतील. ओके, कॉन्ग्रंट सर्कल म्हणजे काय, ज्यांची रेडियस सेम आहे त्यांना आपण कॉन्ग्रंट सर्कल असं म्हणतो. ठीक आहे, फोर्थ कन्सेप्ट बघा आता, कॉन्सेंट्रिक सर्कल. कॉन्सेंट्रिक, तर ह्याचा अर्थ काय असतो, तर एकच सेंटर असलेले दोन सर्कल्स. जसं इथं एकच रेडियस होती, तसं आता इथं एकच सेंटर आहे, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. तर काय होईल मग, कसे सर्कल्स तयार होतील, तर असा एक रेड सर्कल समजा तयार झाला, तर दुसरा सर्कल माझा ह्याच्यामध्ये असा तयार होऊ शकतो. फक्त एकच रेडियस पाहिजे, असा तिरका इथं तो सर्कल कसा येणार आहे, तो सर्कल काय इथं असा येणार नाही बाजूला कुठल्या तिरक्या, तो बरोबर मध्ये येणार आहे अशा पद्धतीने, बरोबर तो कुठं बसणार आहे, मध्ये असा, राईट. तर इथं मग माझा पॉइंट जो आहे मध्ये, त्याला मी काय म्हणतो, सेम सेंटर आहे. तो काय आहे, दोघांचा सुद्धा सेम सेंटर आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कॉन्सेंट्रिक सर्कल असं म्हणतो. कॉन्सेंट्रिक सेंटर म्हणजे काय, तर सेम सेंटर. पण सेम सेंटर असलं तरी सुद्धा त्यांची रेडियस सेम आहे का, नाही. सेम सेंटर आणि डिफरंट रेडियस, हे महत्वाचं आहे. कारण रेडियस डिफरंट नसेल आणि सेंटर सेम असेल तर काय होईल, एकच सर्कल येईल पुन्हा, त्याच्यावरूनच गिरवाल तुम्ही. त्याच्यामुळे ते दुसरं सर्कल होण्यासाठी, डिस्टिंक्ट सर्कल होण्यासाठी आपल्याला सेम सेंटर तर हवा आहे, पण रेडियस मात्र आपल्याला डिफरंट हवी आहे. हे झालं कॉन्सेंट्रिक सर्कल. त्याच्यानंतर आहे इंटरसेक्टिंग सर्कल्स. इंटरसेक्टिंग सर्कल्स, इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणजे काय हो, तर समजा एक सर्कल माझा असा आहे आणि दुसरं सर्कल जे आहे माझं ते अशा प्रकारे इंटरसेक्ट करतंय. आता सर्कल इंटरसेक्ट करणार आहे म्हटल्यानंतर ते काय करणार, सर्कल इंटरसेक्ट करणार आहे म्हटल्यानंतर काय होणार, दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होणार. तसं की इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, याचा इथं सेंटर असेल, याचा इथं सेंटर असेल, ओ पी क्यू आर. तर इंटरसेक्टिंग सर्कल म्हणजे काय, तर जे सर्कल दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते किंवा ज्या दोन सर्कल मध्ये दोन पॉइंट कॉमन असतात. सर, हा बोला. इंटरसेक्टिंग सर्कल मध्ये दोन्ही सर्कलच्या रेडियस सेम लागतात. नाही 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 नाही, असं काही नाही. रेडियसचा इथं काही विषय नाही. मी आता वाढवून ठेवतो म्हणजे तुम्हाला असंच असू शकते. ठीक आहे, सर्कलचा रेडियस मोठा पण असू शकतो. इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणजे फक्त असे एवढंच की त्याच्यामध्ये दोन पॉइंट मध्ये तो काय आहे, इंटरसेक्ट झालेला आहे किंवा टू पॉइंट्स कॉमन आहेत, दोन पॉइंट्स कॉमन आहेत काय, त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो इंटरसेक्टिंग सर्कल्स. टू पॉइंट्स कॉमन. ठीक आहे, इथपर्यंत काय शंका, हे अशा प्रकारे जे कन्सेप्ट आहे त्याला पुढे लागणार आहेत, म्हणून हे पहिल्यांदा शिकायचं असतं. हे आपण शिकलेलो पण आहे ऑलरेडी, फक्त रिव्हिजन चालू आहे आपलं. त्याच्यानंतर आता हे झाले डेफिनेशन्स, हे झाले बेसिक कन्सेप्ट. पण आता याच्या आधारावर आपण काही थेरम ऑलरेडी प्रूव्ह केलेले आहेत. काही थेरम आपण काय केलेले आहेत, ऑलरेडी प्रूव्ह केलेले आहेत.
तर ते थेरम कोणते आहेत, तर ते थेरम आपण बघूया आता, जे थेरम ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेले आहेत, कारण त्याचा आता आपल्याला उपयोग करून पुढचे थेरम प्रूव्ह करायचे, त्यामुळे आपले जुने थेरम आपल्याला यूज करावे लागणार आहेत. तर ते कोणकोणते आहेत ज्यांचा आपल्याला उपयोग करावा लागणार आहे, तर त्यातला पहिला थेरम आहे तर तो आहे कॉर्ड आणि परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर. म्हणजे काय हो, तर जर समजा माझ्याकडे आता सर्कल आहे, सर्कल वरती माझ्याकडे कॉर्ड आहे, आता या कॉर्ड वरती ही कॉर्ड आहे, कॉर्ड वरती जर मी एखादा परपेंडिक्युलर ड्रॉ केला फ्रॉम सेंटर, कुठून, सेंटर पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर मी तर हाताने ड्रॉ करतो, इथं सेंटर आहे ओ, सेंटर पासून मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर काय होत असतं, तर तो परपेंडिक्युलर त्या कॉर्डला बायसेक्ट करत असतो, त्या परपेंडिक्युलरला बायसेक्ट करत असतो. म्हणजेच हा ए बी जर कॉर्डचं नाव असेल आणि हा परपेंडिक्युलर टाकलेला सेगमेंट इथं एम पर्यंत येत असेल, इथे एम हा पॉइंट असेल, हा पॉइंट, तर एम इज इक्वल टू एम बी असतं, एम इज इक्वल टू एम बी असतं, कारण हा परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर असेल तर आपण म्हणतो की तो बायसेक्ट करतो, हे विसरायचं नाही, याचा खूप उपयोग होणार आहे आपल्याला, भरपूर उपयोग होतो असतो ह्या थेरमचा, खूप महत्वाचा थेरम आहे, सर्कलचा खूप बेसिक थेरम आहे हा. या थेरम मध्ये आपल्याला काय सांगते, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम perpendicular drawn from center of a circle on its chord bisects the chord. कॉर्डला काय करते ती, बायसेक्ट करते. हा थेरम विसरायचा नाही, हा महत्वाचा थेरम आहे जो आपल्याला पुढे वापरायचा आहे. ओके, समजते. तर म्हणजेच काय होते हो, जर ओएम इफ, बघा आता मी मॅथमॅटिक्स मध्ये लिहितो, इफ ओएम जो आहे तो परपेंडिक्युलर असेल एबी ला, तर मी लिहू शकतो एम इज इक्वल टू एम बी इज इक्वल टू 1/2 ऑफ ए बी. बायसेक्ट करणे म्हणजे काय, तर हे मी लिहू शकत असतो. इथं मी लिहिलं पाहिजे ए डॅश एम डॅश बी सुद्धा पाहिजे, हा एम काय इथं कुठं खाली नको आहे, एम हा त्या ए बी वरतीच पाहिजे. तर अशा प्रकारे हा फर्स्ट थेरम आहे, समजला हा थेरम. आता याच्या उलटा पण एक थेरम आहे, याचा कॉन्व्हर्स, याचा कॉन्व्हर्स म्हणजे हाच थेरम, फक्त याचा कॉन्व्हर्स पण सांगितला जातो. तो कसा सांगितला जाईल, जर आपण काय केलं, सर्कलच्या कॉर्डला, बघा सर्कलच्या कॉर्डला मिड पॉइंट शोधला, सर्कलच्या कॉर्डचा आपण काय केला, मिड पॉइंट शोधला, समजा हा मिड पॉइंट सापडला आपल्याला, तर तो मिड पॉइंट शोधून तुम्ही काय केला, हा मिड पॉइंट सापडला, तो काय केला, मिड पॉइंट शोधून तो तुम्ही सर्कलच्या सेंटरशी जोडला, सर्कलच्या सेंटरशी जोडला, मिड पॉइंट काय केला, सर्कलच्या सेंटरशी जोडला. हा समजा आता परत एकदा ए बी आहे, समजा पी क्यू घेऊया आता, आणि हा एम, जर हा मिड पॉइंट तुम्ही शोधला आता, तर हा मिड पॉइंट आहे, तर काय होतं, मिड पॉइंट जर असेल आणि तो तुम्ही जर सर्कलच्या सेंटरशी जोडला असेल, तर तो जो सेगमेंट आहे एम ओ किंवा ओ एम, हा परपेंडिक्युलर होतो, हा परपेंडिक्युलर होतो. म्हणजे याच्या बरोबर उलट, परपेंडिक्युलर असेल तर बायसेक्ट करतो, आणि जर बायसेक्ट होत असेल तर तो परपेंडिक्युलर होतो. हे यामध्ये समजून घ्यायचं आहे,
समजते? इथं आपल्याला काय माहिती होतं, परपेंडिक्युलर आहे हे माहिती होतं. इथं आपल्याला काय माहिती आहे, हे मिड पॉइंट आहे हे माहिती आहे. ते फक्त एकमेकाचे कॉन्व्हर्स आहेत. हे लिहिता कसं येईल हे थेरम, द सेगमेंट जॉईनिंग the center of the circle and the midpoint of its chord is perpendicular to the chord. ओके, तर हे एकमेकांच्या कॉन्व्हर्स थेरम लक्षात राहतील. म्हणजे तिथं आपल्याला समजा माहित असेल, इफ पीएम पीएम काय पीएम इज इक्वल टू एम क्यू असेल, देन ओएम जो असेल तो काय असेल, परपेंडिक्युलर असेल पीक्यू ला. एवढं सोपं आहे. समजतंय? अशा प्रकारे हे दोन्ही थेरम एकमेकांना कसे कॉन्व्हर्स आहेत हे आपल्याला समजलं. आता पुढं नेक्स्ट, आता याच्यानंतर काय आहे, याच्यानंतरचा तो थेरम आहे थेरम नंबर 3. तो थेरम काय सांगते, जर सर्कल आहे, पुन्हा एकदा माझ्याकडे सर्कल मध्ये माझ्याकडे आता दोन कॉर्ड्स आहेत. माझ्याकडे आता दोन कॉर्ड्स आहेत. समजा ही एक कॉर्ड आहे आणि दुसरी एक कॉर्ड आहे. ह्या दोन कॉर्ड्स आहेत. ह्या दोन कॉर्डना मी काय करतोय बघा, या दोघांची पण लेंथ, सॉरी, हे दोन कॉर्ड आहेत, त्या कशा आहेत, ह्या सर्कलच्या सेंटर पासून बघा, आता सर्कलच्या सेंटर पासून मी दोघांच्यावर परपेंडिक्युलर टाकलेला आहे. हा याच्यावर टाकला आणि हा याच्यावरती. ठीक आहे, सर्कलच्या सेंटर पासून दोन्हीही कॉर्ड्स वर मी काय केलेलं आहे, समजा ही AB कॉर्ड आहे, ही CD कॉर्ड आहे. या दोन्हीही कॉर्ड वरती परपेंडिक्युलर टाकलेला आहे. तर इथं समजा मला पॉइंट M मिळतोय आणि इथे N मिळतोय. तर जर मी बघा काय म्हणतोय, जर जो परपेंडिक्युलर टाकलाय मी कोणता, ON आणि OM, हे जे परपेंडिक्युलर टाकलेत हे परपेंडिक्युलर जर सेम असतील, म्हणजे तिचे डिस्टन्स, त्यांचं त्या कॉर्डचं डिस्टन्स, त्या कॉर्डचं त्या पॉइंट पासूनचं, म्हणजे सेंटर पासूनचं डिस्टन्स, कॉर्डचं सेंटर पासूनचं डिस्टन्स, या कॉर्डचं सेंटर पासूनचं डिस्टन्स, ते कसं मोजलं जातं, परपेंडिक्युलर टाकूनच मोजलं जातं. आपण डिस्टन्स हे कसं मोजतो, कधीही पॉइंटचं डिस्टन्स आपल्याला लाईन पासून जर मोजायचं असेल तर आपण नेहमी परपेंडिक्युलर वापरतो. तर इथं तसंच आहे, सीडीचं डिस्टन्स, सीडी हा किती दूर आहे सेंटर पासून हे आपल्याला बघण्यासाठी आपण O पासून परपेंडिक्युलर टाकला म्हणजे ON. तसाच खाली OM, जर हे परपेंडिक्युलर डिस्टन्सेस जर सेम असतील, जर हे दोन डिस्टन्सेस जर सेम असतील, तर ते दोन कॉर्ड सुद्धा कॉन्ग्रंट असतात. ते दोन कॉर्ड सुद्धा काय असतात, कॉन्ग्रंट असतात. परपेंडिक्युलर डिस्टन्सेस जर कॉन्ग्रंट असतील तर ते कॉर्ड सुद्धा कॉन्ग्रंट असतात. बघा समजतंय, जर त्यांचं डिस्टन्स सेंटर पासूनचं जे सेम असेल दोघांचं पण, तर ते दोन्ही कॉर्ड काय असतात, समान लांबीचे असतात. ते काय असतात, कॉर्ड असतात. बघा कसं, द सेगमेंट किंवा द कॉर्ड ऑफ सर्कल, द chords of circle equidistant
from center are congruent. काय असतील? आर कॉन्ग्रंट. जर त्या इक्विडिस्टंट असतील तर त्या कॉन्ग्रंट सुद्धा असतात. म्हणजे काय हो, इफ OM इज इक्वल टू ON असेल देन AB इज कॉन्ग्रंट विथ CD, म्हणजेच यांची दोघांची सुद्धा लेंथ सेमच असणार आहे. आता याचा उलटा थेरम आहे, शेवटचा आपला जो थेरम नंबर 4 आहे तो याच्या विरुद्ध आहे, कॉन्व्हर्स आहे. कसा? जर माझ्याकडे सर्कलमध्ये पुन्हा दोन कॉर्ड आहेत, या दोन्ही कॉर्ड मी ड्रॉ करतो पहिल्यांदा. या दोन्ही कॉर्ड जे आहेत हे दोन्ही कॉर्ड जे आहेत ते समान लांबीचे आहेत. आता मी काय म्हणतो, हे AB आणि हे CD हे जे आहेत हे काय समान आहेत. जर मी काय म्हणतो, AB आणि CD जर समान लांबीचे असतील, AB आणि CD जर समान लांबीचे असतील म्हणजेच कॉन्ग्रंट असतील, जर कॉर्ड कॉन्ग्रंट असतील, एकाच सर्कल मधली चर्चा चालू आहे, एकाच सर्कल मधल्या दोन कॉर्ड जर कॉन्ग्रंट असतील तर त्यांचं डिस्टन्स सेंटर पासून हे काय असतं, त्यांचं डिस्टन्स सेंटर पासून हे काय असतं तर कॉन्ग्रंट असतं. म्हणजे हे दोन काय असणार, कॉन्ग्रंट असणार. समजतंय? जर त्या इक्वल डिस्टन्स असेल तर ते कॉर्ड कॉन्ग्रंट होते, इक्वल डिस्टन्स असेल तर कॉर्ड कॉन्ग्रंट होते, आणि जर कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर ते डिस्टन्स इक्वल असणार आहे. म्हणजे जर AB आणि CD जर सोबत एकच असतील, कॉन्ग्रंट असतील, तर त्यांचं डिस्टन्स सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे OM आणि ON इथं सेम असणार आहे जर AB आणि CD जर सेम असेल तर. म्हणजे बरोबर याच्या उलट, बरोबर. तर कॉन्ग्रंट chords of a circle are equidistant from the center. Of the circle. काय असतील ते, इक्विडिस्टंट असतील. म्हणजेच काय, इफ AB इज इक्वल टू CD असेल किंवा कॉन्ग्रंट असतील, देन मी काय म्हणू शकतो, OM हे सुद्धा कॉन्ग्रंट असणार आहे ON शी. ओके, एकमेकांच्या कसे हे कॉन्व्हर्स आहेत समजलं. तर हे टोटल 4 थेरम आपण वापरले. ते ऍक्च्युली 2च थेरम आहेत, फक्त त्याच्यामध्ये एक त्यातला प्रत्येकाचा कॉन्व्हर्स आहे, त्याच्यामुळे हे 4 वाटतात. ऍक्च्युली 2च थेरम आहेत. काय आहे, पहिला थेरम आहे तो एका कॉर्डच्या संदर्भामध्ये आहे. जर कॉर्ड वरती तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केला फ्रॉम द सेंटर, हे महत्वाचं आहे, कुठूनही नाही करायचं आहे, सेंटर वरून जर परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केला तर तो त्या कॉर्डला 2 समान भागामध्ये डिवाइड करतो. आणि याच्या उलट आपण काय म्हणणार आहे, जर मी त्या कॉर्डचे 2 समान भाग केले आणि तो मिड पॉइंट सेंटरशी जोडला तर तो जो सेगमेंट असतो, जो परपेंडिक्युलर आपण सेगमेंट जोडलेला, तो सेगमेंट काय असतो, परपेंडिक्युलर असतो. हे झाले कॉर्ड 1 असल्यानंतर. कॉर्ड 2 असल्यानंतर आपल्याकडे कोणता थेरम आहे, तर तो आहे, जर कॉर्ड इक्विडिस्टंट असतील तर त्या कॉर्ड काय असतात, समान लांबीचे असतात, कॉन्ग्रंट असतात. आणि याच्याच उलट, जर कॉन्ग्रंट कॉर्ड असतील तर त्या दोन्ही इक्विडिस्टंट असतात, त्यांचं सेंटर पासूनचं डिस्टन्स जे परपेंडिक्युलर टाकून बघितलं जातं ते काय असतं, सेम असतं. त्या दोन्हीही कॉर्डचं सेंटर पासून समान अंतरावरच असतात, जर त्या लांबीमध्ये सेम असतील तर. त्यामुळे आपल्याला हे दोन्हीही 4ही थेरम लक्षात ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे. आता याच्यामध्ये कोणाला काय शंका असतील, इथपर्यंत आपण जे आज आतापर्यंत पाहिलं त्याच्यापर्यंत कोणाला काय शंका असतील तर विचारा, मग आपण पुढे जाऊया.
ओके, ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पुढे जाण्यापूर्वी, म्हणून आपण हे रिव्हिजनात्मक जे घेतलेले आहे ते पहिला लेक्चर आहे. ओके. आणि एक गोष्ट म्हणजे तुम्ही काय करत चला, आता हे सर्कल चॅप्टर जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तर ह्याच्यामध्ये माझं लेक्चर चालू झालंय की आठवण करून ते चला आठवणीनं की रेकॉर्ड करा म्हणून. ठीक आहे ना. आजची डेट पण लक्षात ठेवा. पूर्ण सर्कल चॅप्टर आपण अपलोड करू पूर्ण झाल्यानंतर. ठीक आहे. तर कुणीतरी एक टास्क घ्या की मला आठवण करून द्यायचं आहे की तुम्ही रेकॉर्ड चालू करा म्हणून. कोण घेत आहे आठवणीनं, कोण सांगणार मला? कोणतरी दोघं तिघ जण सांगा. आदित्य सांगतो म्हणतोय, कारण एखाद्या लक्षात नसेल तर दोघं जण विसरणार, कारण दररोज येणारा पण माणूस पाहिजे. दररोज तुम्हीच आला नाही तर रेकॉर्ड कसं होईल? त्याच्यामुळे आठवणीनं मला सांगत चला. बरं आदित्य तू सांग. ठीक आहे, आठवण करून देत चल मला दररोज. हा ठीक आहे श्रीपाद, दररोज या मात्र, नाहीतर कसं होतंय माझं पटकन मी दुसरे सेकंड चॅप्टरचे आपण रेकॉर्डच कुठे केले, आपण मध्ये आधी कसंही रेकॉर्ड करतोय, त्याच्यामुळे ते ओळीनं होत नाही. बर, आता आपण नेक्स्ट ह्या चॅप्टर मधला पहिला कन्सेप्ट जो आहे तो आता आपण शिकायचा आहे. पहिला कन्सेप्ट आहे सर्कल पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स. म्हणजे काय? एका सर्कल मधून जाणारे, एका पॉइंट मधून जाणारे सर्कल्स, 2 पॉइंट मधून जाणारे सर्कल, 3 पॉइंट मधून जाणारे सर्कल्स, हे आपल्याला आता बघायचं आहे. हा एकदम सोपा पार्ट आहे, एकदम किरकोळ पार्ट आहे, तो आज आपण बघूया. मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. तर बघा, आज जे शिकायचं त्याचं टॉपिकचं नाव आहे सर्कल पासिंग थ्रू सर्कल पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट. म्हणजे एका पॉइंट मधून पास होणारे सर्कल्स, 2 पॉइंट मधून पास होणारे सर्कल्स, 3 पॉइंट मधून पास होणारे सर्कल्स, असं म्हणलेलं आहे. 1, 2, 3 याचा अर्थ तो आहे की एका मधून होणारे, 2 मधून होणारे, 3 मधून होणारे, असे किती सर्कल्स असतात आणि ते कसे असतात हे आपल्याला पाहायचं आहे. आता बघा, सुरुवातीला आपण पाहूया की सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट. तर एका पॉइंट मधून सर्कल किती पास होऊ शकतात. आता आपण हे सर्कलचं ज्यावेळी चर्चा करतो तसं साइड बाय साइड आपण लाईनची पण चर्चा करूया. एका पॉइंट मधून लाईन किती पास होऊ शकतात? हो, एका पॉइंट मधून लाईन किती पास होऊ शकतात? तर इन्फिनिट लाईन्स काय होऊ शकतात? बरोबर, इन्फिनिट लाईन्स पास होऊ शकतात. राईट. तर सर्कलच्या बाबतीत काय होते जर आपण बघूया. आता मी एक पॉइंट फिक्स करतो. हा पॉइंट समजा माझा एक आहे, त्याच्यातून मला सर्कल पास करायचा, सेंटर नाही आहे हा, ह्याच्यातून मला सर्कल पास करायचा आहे. म्हणजे कसा, समजा हा माझा सर्कल असेल. ओके. तर हा सर्कल मला त्यातून पास करायचा आहे, म्हणजे असा त्या सर्कल त्या पॉइंट मधून गेला पाहिजे. हा एक सर्कल झाला. समजा मी आता दुसरा करतो सर्कल, त्याला पण पास करायचा प्रयत्न करतो. बघा केला. समजा मी अजून याच्यापेक्षा मोठा सर्कल काढतो, इकडे ठेवतो, असा केला. परत समजा मी अजून एखादा काढायचा बघतो, पास झाला. म्हणजे कळते तुम्हाला किती सर्कल्स पास होऊ शकतील. असे कितीही काढू शकतो डिझाईन मी. असे डिझाईनच काढायचे मला म्हटल्यानंतर मी कितीही काढू शकतो की नाही. तर ह्याचा अर्थ काय? तर एका पॉइंट मधून पास होणारे, एका पॉइंट मधून पास होणारे मी किती सर्कल काढू शकतो सांगू शकताय मग तुम्ही? इन्फानाइट सर्कल्स वी कॅन ड्रॉ थ्रू 1 पॉइंट. हे आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे, याच्यापेक्षा काही सुद्धा नाही. हे समजलं सगळ्यांना? तर हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे, की म्हणजे मी लिहिणार आहे, तुम्ही नाही. अरे माझा पेन गायब. तर इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल्स
infinite numbers of circles can pass through किंवा pass through one point. हे आपल्याला पहिलं आपलं ऑब्झर्वेशन समजलं कुठल्या बाबतीत, एका पॉइंटच्या बाबतीमध्ये. आता काय करूया आपण, 2 पॉइंट वाढवूया. आता काय करूया, म्हणजे एका पॉइंटचा आपण 2 पॉइंट करूया. आता 2 पॉइंटची सर्कल मला पाहिजे. आता मी 2 पॉइंट करतो, जसं की मी आता एकच पॉइंट फिक्स केलता, आता मी 2 पॉइंट फिक्स करतो. हा एक पॉइंट फिक्स करतो आणि हा एक पॉइंट फिक्स करतो. बघा आता मला जागा लागणार आहे. खरं तर मी काय करतो, या बाजूला करतो 2 पॉइंट इथे आणि इथे. तर ह्या 2 पॉइंट मधून सुद्धा सर्कल जाणार मी आता ड्रॉ करणार आहे. पहिल्यांदा असं साधं सर्कल होईल, बरोबर बरोबर इथून. आता मी काय करतो, जराशी माझी सेंटर माझं जरासं वर ढकलतो आणि साईज जरा वाढवतो. आता हे तुम्हाला सर्कल वाटणार नाही, पण थोडस काय करतो, त्याला सर्कल मध्ये बसवतो आणि मग इकडच्या बाजूला आणतो. बघा राईट, हे खालचं वाटत नाही का? ओके, आता वाटते. तर आता काय झालं, मी सर्कलची थोडीशी सेंटर वर ढकलला आणि केला. तसंच मी आता समजा खाली पण करू शकतो. हेच सर्कल मी वर काढलं, तसंच मी इथं खाली सुद्धा काढू शकतो. राईट, तसंच सर्कल मी आणि वरती काढू शकतो. म्हणजे कसं, थोडस काय करतो आता या सर्कलचं आणि वाढवतो, घेरा वाढवतो, सेंटर अरे जास्त वाढलं. आता ह्याला मी घेऊन परत जातो तिथं. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय होतंय, हे सर्कलचे सेंटर वाढत वाढत मी काय करू शकतो, त्यांना वरती ढकलू शकतो, जेणेकरून काय होईल, मला पुन्हा नवीन सर्कल मिळेल. तर अशा प्रकारे सर्कल जसं मी वर काढलं तसंच खाली सुद्धा काढू शकतो. म्हणजेच पुन्हा तसंच व्हायला लागलं. कसं व्हायला लागलं, सर्कल कितीही मी काढू शकतोय. किती पॉइंट मधून जाणार आहे, तर 2 पॉइंट मधून जाणारे मी कितीही काढू शकतो. तर मी इथे लिहितो, सेम 2 पॉइंटच्या बाबतीमध्ये पण व्हायला लागले. काय, इन्फायनाइट number of circles pass through 2 points. ठीक आहे, आता ह्याची ऍक्टिव्हिटी सुद्धा दिलेली आहे तुम्हाला. ह्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे कसं काढायचं याचं सुद्धा तुम्हाला एक तिथं दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता, ड्रॉ करून तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण त्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला फक्त आयडिया येणं गरजेचं आहे की हा 2 पॉइंट मधून, जसं एका पॉइंट मधून कितीही सर्कल काढू शकतो, तसं 2 पॉइंट मधूनही आपण कितीही सर्कल काढू शकत असतोय. ठीक आहे, आता 2 पॉइंट झाले. आता 3 पॉइंटला येऊया. आता 3 पॉइंट, 3 पॉइंट इथं काढतो. आता 3 पॉइंट मी फिक्स धरतो, 1 2 3. थोडीशी लांब घेऊ का, 1 2 3. 3 पॉइंट मधून जाणार सर्कल मला पाहिजे. आता मी काढायचा प्रयत्न करतो 3 पॉइंट मधून जाणार सर्कल. बघा मी एक तर काढू शकलो, हे सर्कल मी 3 पॉइंट मधून जाणार काढलं. कारण का काढू शकतो मी माहितीये, 3 पॉइंट मधून जाणार सर्कल का काढू शकतो हे मी सांगू शकतो की हे बरोबर सर्कलच आहे. कारण मी जर हे 3 पॉइंट जोडले, बघा हे जर मी 3 पॉइंट जोडले, तर मला आतमध्ये काय मिळतोय, एक ट्रायंगल मिळतोय. आणि प्रत्येक ट्रायंगलला त्याचा एक काय असतो, सर्कम सर्कल असतो. प्रत्येक ट्रायंगलला काय असतो, त्याचा एक स्वतःचा सर्कम सर्कल असतो, जो की तिन्ही शिरोबिंदूतून पास होत असतो. सर्कम सर्कल आपण काढायला शिकलेलो आहे मागील इयत्तेत. म्हणजेच जर 3 पॉइंट असतील तर मी त्याचा त्रिकोण काढू शकतो, आणि जर त्रिकोण असेल तर त्याला सर्कम सर्कल असणार. पण विषय आपला हा नाहीच आहे. विषय काय आहे, किती सर्कल काढू शकतो. तर आता मात्र इथं आपण इन्फिनिट वरून एकदमच एकच आणि एकच सर्कल काढू शकतो या निश्चयावर आलो. कारण एकच ट्रायंगल तयार होतोय, त्या ट्रायंगलचा एकच सर्कम सर्कल असणार, दुसरा कोणताही
इथं सर्कम सर्कल नसणार आहे. त्याच्यामुळे देर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स. ठीक आहे, 3 डिस्टिंक्ट नॉन कोलिनियर, हे महत्वाचं आहे. नॉन कोलिनियर म्हणजे एका लाईन मध्ये नको आहेत. जर ते एका लाईन मध्ये असतील तर सर्कल पास होईल का हो? सर्कल जर ह्यांच्यातनं पास होणारच नाही मग. असं तर 3 जर वेगळा पॉइंट, 3 जर हा तिसरा पॉइंट जर दुसरीकडे असेल तरच सर्कल पास होऊ शकतं. समजते? जर सर्कल कधी पास होणार नाही जर ती तिन्ही पॉइंट एकाच लाईनवर असतील, एकाच लाईनवर जर पॉइंट असतील तर आपल्याला सर्कलच मिळणार नाही. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला 3 पॉइंटच्या बाबतीमध्ये मिळालं. 3 पॉइंट जर नॉन कोलिनियर असतील, एक रेषामध्ये नसतील, म्हणजेच त्यांचा त्रिकोण तयार होत असेल तर त्याला एक आणि एक सर्कम